साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी म्हण प्रचलित आहे। सर्वांना हवा हवासा वाटणारा साखरेचा गोडवा शरीरासाठी खरंच लाभदायी आहे का हा प्रश्न आहे। कारण साखर खाल्ल्यानं होणारे अपाय सांगणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे। त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी साखर खरंच आवश्यक आहे का हा कळीचा मुद्दा आहे। पहा आणि रहा खबरदार। साखर खाताय खबरदार। साखर खाणार त्याला गंभीर आजार होणार। गोड विषापासून लांब रहा, निरोगी आयुष्य जगा। साखर हा दैनंदिन आहारातला अविभाज्य घटक झालाय। साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी म्हणही रूढ झाली आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस साखर खात असतो। सकाळच्या चहातही साखर असते, तर रात्री जेवणानंतरही काही माणसं गोड खातात, त्यातही साखरच असते। साखर गोडवा वाढवते, पण हा गोडवा जीवघेणा ठरू लागलाय। साखरेच्या अतिसेवनानं माणसाला अनेक आजार होऊ लागले। किंबहुना तुम्हाला होणाऱ्या अनेक आजारांचं मूळ साखर असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। शरीरामध्ये जी इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे डायबिटीसच्या आधीची स्टेज, मधुमेहाच्या आधीची जी स्टेज असते की शरीरामध्ये इन्सुलिन निर्माण होतं, पण शरीर त्या इन्सुलिनला प्रतिसाद देईन असं होतं। हे साखरेच्या सेवनामुळे होतं आणि त्याच्यामुळे मधुमेह होतो आणि मधुमेहामुळे मेंदूपासून तर पायापर्यंत किडनी, आतड्या, पोट या सगळ्या अवयवांना धोका निर्माण होतो। शरीरामध्ये जे इन्फ्लमेशन किंवा दाह निर्माण होतो, बऱ्याच लोकांना थकवा येणं, दुखणं, हे जे अनएक्सप्लेन्ड सिम्पटम्स ज्याची काही कारणं नसतात, या सगळ्यांच्या मागे साखर असते। साखर थेट मानवी आरोग्यावर परिणाम करू लागली आहे। तुम्ही थेट साखर खात नसला तरी अप्रत्यक्षपणे तुम्ही जे गोड पदार्थ खाता, चहा, सरबत, कोल्ड ड्रिंक पिता, त्या माध्यमातून साखर मोठ्या प्रमाणावर तुमच्या पोटात जात असते। साखरेचं अतिसेवन आणि त्यात बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे साखर खाणाऱ्यांना वेगवेगळे आजार होऊ लागले। वजन वाढणे, लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, यकृताचे विकार, त्वचेचे विकार, कर्करोग, दात किडणे यासारखे अनेक आजार आणि शारीरिक समस्यांचा सामना माणसाला करावा लागतोय। साखरेच्या अतिसेवनामुळे हृदयरोग, ब्लड प्रेशर, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम महिलांमध्ये, त्याच्यानंतर इन्फर्टिलिटी म्हणजे मुलबाळ न होणे, याच्यासारख्या अनेक तक्रारी या साखरेच्या अतिसेवनामुळे होत असतं। आणि अजाणतेपणाने आपल्या ज्या गोष्टींमध्ये कार्बोदकं असतात त्याच्यातून आपल्याला साखर मिळतच असते आणि म्हणून साखर सेवनाची शरीराला कुठलीही गरज नसते। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुमच्या आहारातून साखर हा पदार्थ वगळलाच पाहिजे असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात। साखर आणि साखरयुक्त पदार्थ खाणं सोडल्यानंतर पहिल्या 10 दिवसांपासून तुम्हाला फरक जाणवतो। आहारात साखर बंद केल्यावर वजन कमी होण्यास मदत होते, त्वचेची कांती सुधारते, मानसिक एकाग्रता सुधारते, झोपेची गुणवत्ता सुधारते, अन्नाची लालसा कमी होते, पोटावरली चरबी कमी होते, असे अनेक फायदे साखर टाळल्यामुळे होतात। साखर खाण्याचं प्रमाण भारतात प्रचंड आहे। शहरी भाग वगळता साखर किती खावी आणि किती खाऊ नये याचं प्रमाण कुठेही पाळलं जात नाही। कुणी किती साखर खावी याचं कोणतंही बंधन नाही। त्यामुळे लहान मुलांसह वृद्धांपर्यंत साखरेचं हे गोड विष माणूस रोज खात असतो। साखर खाल्ल्यानं लहान मुलांनाही अनेक आजारांची लागण होत असल्याचं समोर आलंय। एकट्या भारतात 10 कोटींपेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण आहेत। त्यातही शहरी भाग असलेल्या महाराष्ट्रात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे। मधुमेह होण्याची अनेक कारणं आहेत, पण साखर हा घटक मधुमेह होण्यासाठी कारणीभूत आहे। किमान आपल्या आहारातून साखर वजा केल्यास अनेकांना निरोगी आयुष्य जगता येणार आहे। जर निरोगी राहायचं असेल तर साखरेपासून दूर राहा। साखर नावाचं गोड विष तुमच्या आयुष्याची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे साखरेपासून राहा खबरदार। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।